बिल भरायचं होतं, सगळे कामं तसेच पडले आहे. पोरगं कुठे गेलं काय माहिती, अवघड करून टाकलं सगळं. एवढा वेळ झाला अजून नाही आलं पोरगं. कॉलेजचाच टाइम तर कधीच संपला. हे पोरं गेलं असं आवारा गर्दी करायसाठी कुठंतरी. याला कॉल लावून पाहतो कुठं आहेत आता. अरे बाबा, आताच किती वेळा फोन करतात यार. आताच तर बोललो ना. हा बाबा. का रे, कुठं आहे? जवळ जाऊ मी. एवढं कोणतं महत्वाचं काम होतं रे तुझं? बसला असं आवार गर्दी करत त्या पोरांसोबत. बस एवढंच कामधंदा आहे का तुला? जवळ जाऊ मी. आताच तर सांगितलं तुम्हाला. अरे हाव, संपलं कॉलेज वाले सगळं. ते तुम्हाला सांगितलं ना, येऊन राहिलो ना मी. घरी आहे लवकर. किती वेळ झाला, काय नुसतं टाइमपास चालू आहे. तुम्ही ठेवा बरं फोन, मला काम राहतात. अरे हाव, अरे आता का लहान राहिलो का मी? नमस्ते सगळं, ठेवा तुम्ही फोन. हॅलो. पोरानं फोन बंद केला वाटते. खराब करते फोन. अरे बापा, बरं झालं फोन फुटला नाही. काय ह्या सगळा फोनवर ताव काढला तू ना. काय झालं रे बापा, कायचा राग आला तुला एवढा? हे घे फोन. काय म्हणून राहिला का तुम्ही? जा तुम्ही तुमचं काम करा तिकडे. काकू थांबा. काय झालं बाबू, तू लय रागात दिसत रे बाबू मले. ते माझ्या बाबांनी जरा डोकं खराब केलं होतं, मी टेन्शन मध्ये होतो म्हणून तसं बोललो तुम्हाला. ते काय झालं काकू, माझ्या बाबाचा काही नाही फोन आला होता. जेव्हा नाही तेव्हा फोनच करत राहते. घडी घडी फोन करू करू मला परेशान करत राहते. तेव्हा मागत लागले राहते नुसतं माया. म्हणून माझं डोकं खराब झालं होतं. आता मला सांगा काकू, मी आता एवढा मोठा जवान पोरगा आहो ना, पोरगी आहो का मी? गेला फोन करत राहते, कुठं आहे, कायसाठी आहे, कुठं गेला, काऊन गेला, घरी कधी येतो, पागल मॅट करून टाकते नुसते. आता पोरीची जात असली तर गोष्ट वेगळी आहे. आता पोरगा आहो ना मी, कुठेही जाऊ शकतो. आझाद आहो ना मी, कुठे फिरू शकतो. मला कोणी घेऊन पळू शकते का काकू? तुम्ही सांगा बरं. असं परेशान करायला पाहिजे का? सॉरी काकू, माझ्या बाबाचा राग तुमच्यावर निघाला. सॉरी. आझाद बाबू, तुले हे गाडी कोण घेऊन दिली रे? गाडी माझ्या बाबानं दिली. आणि हे घड्याळ? बाबानं. आणि हे कपडे लत्ते? बाबानं. आणि तुले फिराले कॉलेजमध्ये जासाठी पैसे कोण देते रे? बाबानं. काकू सगळंच माझ्या बाबानं दिलं आहे. अहो काकू, मी आता शिक्षणाचा पोरगा ना, कॉलेज चालू आहे मिळालं. आता नोकरी धंदा नाही तर माझ्या बाबाच देणार ना सगळं. माझ्या बाबानं सारं घेऊन दिलं आहे मला. आता मला जेव्हा मी माझ्या शिक्षण होईन, मला नोकरी लागन, तेव्हा मी माझ्या पैशानं सारंच घेणार आहो. बंगला, गाडी, सगळं सगळं. हो बेटा, तुझ्यासारखंच माये पोरग आहे रे. माये पोरग बी कॉलेज शिकून राहिला. आणि मी ह्या समोरच्या घरी धुणे भांड्याचं काम करते. 2 वर्षापूर्वीच त्याच्या बापाचा ऍक्सिडेंट झाला होता, तर पाय गेले. त्याच्यामुळे त्याच्या एकूण कनी काम होत नाही. तर माया पोरग टाइम जॉब करून बाबाचा दवाखान्याचा खर्चही करते. आणि मलाही म्हणते, आई तू काम करू नको. पण मी आणि तुले सांगू काय, मागच्या वर्षी त्यानं बहिणीचं लग्नही केलं. त्याजवळ सगळं काही आहे, पण तुले किंमत नाही आहे. ह्या जगात फक्त आपली काळजी घेणारे आपले आई वडीलच असतात. सुधर बेटा, अजून वेळ गेली नाहीये. धन्य आहे आई ती, जिच्या जवळ असा मुलगा आहे. आणि मी माझ्या आईवडिलांनाच धोका देतोय, स्वतःच्या आयुष्याशी खेळतोय, त्यांची किंमत करत नाही. यापुढे मी सुद्धा माझ्या आईवडिलांची किंमत करणार. मी सुद्धा असंच करणार.
नाराज नहीं।